की आपण देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय। मैदानाच्या आतमध्ये आमचे दोन ऑफिशियल अंपायर एंटर होत आहेत। त्याच्यानंतर आपण बघू शकतायत गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक फेकत असताना लिटिल स्टार धारोळ संघाकडून सुशील हा गोलंदाज सज्ज झालाय। नेहमीचा खेळाडूला खरतर धारोळ गावासाठी मात्र या स्थितीमध्ये पहिला P1 मध्ये गोलंदाजी करत असताना आपण बघितलेलं आहे। पण बॅटल ऑर्डर मधून देखील मुंबई 11 कुंदे संघाकडून हे दोन चांगले बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आहेत। मॅच स्टार्ट होतीये, पंच सांगतात की सामना सुरू झालाय। पहिला बॉल पडल्यानंतर जर पाहायला गेले तर सरळ फलंदाज अविनाशला मात्र मैदानाच्या आतमध्ये रोखत असताना आपल्याला पाहायला भेटतो आहे। पहिल्या चेंडूवरती नियंत्रण चांगलं आहे गोलंदाजाचं। त्याच्यानंतर जो टप्पा वापरला तो टप्पा मात्र फार चांगला लेनचा खरं तर वापरत असताना मैदानाच्या आतमध्ये सुशील हा गोलंदाज गोलंदाजी करतोय। दुसरा चेंडू हा चेंडू आता पंचांनी चेक केलेला आउटसाइड द ऑफ स्टंपला चेंडू मात्र खरं सोडत असताना पंचांना कळालं आणि पंच त्वरित वळतायत 1 धावेच्या सिग्नलच्या माध्यमातून आणि दाफल कबड्डी आता बॅटिंग करत असताना मुंबई 11 कुंदे संघाचे आपण बघतायत 1 धाव जी मात्र सध्या दाफल कबड्डी आहे। समोर अविनाश ठाकरेंला बॅटिंग करतोय। अगदी जर बघायला गेले तर 5 षटकांचा सामना आहे। एक सन्मानजनक टार्गेट देण्याचा प्रयत्न इथे केला जाईल नक्कीच कुंदे संघाकडून। आणि समोर अविनाश हा फलंदाज जो आपण बघताय तो सध्या बॅटिंग करतोय। सुरुवातीला 2 बॉलवरती मिस अंडरस्टँडिंग बनला आणि त्याच्यानंतर लॉफ करण्याचा प्रयत्न करत असताना 38 सर्कल तोडण्याचा प्रयत्न इथे मिस टायमिंग करत असताना लागलेला पुन्हा एकदा मुंबई 11 कुंदे संघाला पहिला विकेट। अगदी आपण बघू शकतायत ओदी विकेटला हा चेंडू टाकलाय। त्याच्यानंतर पडल्यानंतर हा बॉल परफेक्ट खोलातला होता आणि खोलातला चेंडू म्हटला तर फलंदाजाला भरपूर मोठी दखल देतो खरं तर इनसाइड आउटला खेळण्यासाठी आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये ती दखल मिळाली। टायमिंग चुकीचं लागलं बॅटिंग करत असताना मुंबई 11 कुंदे संघाच्या खरं तर बॅटर अवीच्या आणि त्याच कारणास्तव इथे आपण बघतायत कुंदे संघाची परिस्थिती आता 1 धाव दाफल कबडते असताना पहिला फलंदाज बाद। 1 विकेट खोवलेला आहे बॅटिंग करत असताना आता मुंबई 11 कुंदे संघाने। तिसऱ्या क्रमांकावरती आता फलंदाजीसाठी आपण बघतायत अनिश हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवला जातोय। अनिशला मैदानाच्या आतमध्ये एंटर केले जातं। लिटिल स्टार धारोळ संघ जर पाहायला गेलं तर सध्या मैदानाच्या आतमध्ये फार चर्चेचं क्रिकेट खेळतोय। खरं तर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये अनेक वर्षानुवर्षाचा खरं तर अनुभव असलेला संघ म्हटला तर धारोळ संघाचं आवर्जून नाव घेतलं जातं। फुल टॉस बॉल स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अनिश करतोय। शॉट फाईडला 38 सर्कलच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर फार चांगलं क्षेत्ररक्षण बनतं आणि मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्ट सुशीलचा एक चांगला डॉट बॉल येतो आहे। निर्धाव चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सुशील करत असताना आपण बघाल पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे। 1 विकेट खोवलेला त्यामुळे कुंदे संघावरती दबाव जो आहे तो प्रॉपर बनलेला आहे आणि असतो दबाव मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या हटू शकत नाहीये बॅटिंग करत असताना मुंबई 11 कुंदे संघ। कारण समोर लिटिल स्टार धारोळ संघाचा एक कलात्मकतेचा गोलंदाज ज्याच्या बोटांमध्ये जर पाहायला गेलं तर लेग कटर हा चेंडू जास्ती वापरला जातो तो सुशील गोलंदाजी करतोय। ओहो शफल ओव्हर खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय पण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सुशीलचा येईल आणखीन एक चांगला चेंडू। अशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पहिलं P1 चं जे स्पेल होतं ते संपूर्ण झालेलं आहे आणि पहिल्या स्पेल मध्ये बॅटिंग करत असताना आपण बघतायत अगदी मुंबई 11 कुंदे संघ या मॅच मध्ये बघायला गेलं तर 1 विकेट आणि फक्त एकाच धावेवरती पोहोचलेला आपल्याला पाहायला भेटतोय। सामन्यामध्ये एकच धाव खरं तर दाफल कबड्डी आतापर्यंत मिळालेली आहे बॅटिंग करणाऱ्या कुंदे संघाला। त्यामुळे त्या कुंदे संघाला देखील नक्कीच इथून चांगल्या पद्धतीने समजदारीने मात्र नक्कीच बॅटल खेळावं लागेल। कम से कम 5 ओव्हरमध्ये जर तुम्ही रात्रीची स्पर्धा खेळत असाल तर 40 किंवा 45 धावा देखील होणं फार गरजेचं आहे। मागचा सामना आपण पाहिला जोगरेवाडी संघाने तो सामना खरं तर लो लिमिटचा होता, लो दाफलकाचा होता आणि तो त्यांनी अखेरीस डिफेंड करून दाखवला। म्हणजे इथे जर तुम्हाला अशा पद्धतीच्या धावा 5 षटकांमध्ये भेटत असतील तर त्या तुमच्यासाठी फार चांगल्या राहू शकतायत। षटक पहिलं संपलं, दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये। अजय गोलंदाजीसाठी आले आणि समोर मुंबई 11 कुंदे संघाचा हार्ड हिटर ज्याच्याकडे नेहमी बघितलं जातं तो रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय आता
चेंडूला आसमान रात्रीमध्ये दाखवलंय आणि सध्या चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धाबा 6. षटकार. खराब चेंडूचा वापर केला आणि खराब चेंडू म्हटला तर त्या चेंडूवरती अशा प्रकारची लक्षणं तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतात. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये रोशनला शॉर्ट पिच बॉल देणं म्हणजेच खरं तर सध्या तरी नक्कीच फार मोठी चुकी करणं गोलंदाजी करत असताना लिटिल स्टार धारोळ संघाच्या गोलंदाजाच्या मार्फत. पहिला ओव्हर मध्ये वाईट परिस्थिती झेलत होता खरं तर भूमी 11 खुंदे संघ, पण आता इथे रोशनच्या बॅटमधून षटकार आला आणि त्या परिस्थितीनुसार जर बघायला गेलं तर आता इथून भूमी 11 खुंदे संघ थोडीशी वाढ ही दाफलकावरती मजबूत बनवतो आहे. षटकार आलाय. 7 धाबा दाफलकावरती बनलेल्या आहेत. मॅच मध्ये आपण नक्कीच फार चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहणार आहात हे मात्र जरूर. बरोबररित्या तिथे मैदानाच्या आतमध्ये रोशनच्या बॅटमधून षटकार आलेल्या आहेत. दाफलकावरती 7 धाबा लागलेल्या आहेत. इथून आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत लिटिल स्टार धारोळ संघ मात्र नक्कीच थोडासा आता जर बघायला गेलं तर या चेंडूवरती अजयच्या खरं तर नक्कीच महागडं काम करत असताना आपण पाहिलं आहे. 7 धाबा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये फार चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. षटकार आल्यानंतर आता अजयने केलं लेंथ मध्ये परिवर्तन. ओ या क्षणी काय घडतंय? नजर हटली आणि अंदाज पंचे दुर्घटना घडली असंच मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. कॅचेसचा कॉल होता. शॉर्ट सिली पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये मौजूद होता. त्याने केली या क्षणी चुकी आणि मॅच मध्ये इथे आता नक्कीच लिटिल स्टार धारोळ संघ नक्कीच आता इथून खराब चित्र बनवत असताना आपण बघू शकताय. सोपा झैल होता पण तो झैल खरं तर पकडता आला नाहीये. एक सिंगल या क्षणी खर्च झाली आहे. 8 वरती सध्या कुंदे संघाचा दाफलक आहे. मिस टायमिंग फटका फसलाय. पुन्हा एकदा चान्स बनतोय. फिल्डर स्वतः गोलंदाज. आता अजय येईल बॉल खाली आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा बनवली मोठी चर्चेची कामगिरी लिटिल स्टार धारोळ संघाला मिळतोय. कुंदे संघाच्या अजून एका फलंदाजाचा हा विकेट आणि स्पर्धेत माघारी लागतोय. बॅटिंग करत असताना भूमी 11 टीमला 8 वरती दुसरा विकेट. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे सामन्यामध्ये. नक्कीच आता इथे सध्या तरी टाळ्या व्हायला हरकत नाहीये गोलंदाजी करत असताना लिटिल स्टार धारोळ संघाच्या गोलंदाजांसाठी. कारण सुरुवातीला खरं तर जो स्टार्ट मिळवला गोलंदाज सुशीलने तो स्टार्ट फार चांगल्या पद्धतीचा मिळाला आणि त्याच्यानंतर अजयने इथून मात्र नक्कीच पुन्हा एकदा स्वतःला या गेम मध्ये बनवून ठेवलेलं आपल्याला पाहायला भेटत आहे. 8 धाबा दाफलकावरती नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विनोद घायल सध्या फलंदाजी करण्यासाठी दाखल होतोय. विनोद मैदानाच्या आतमध्ये आला बॅटल करण्यासाठी. स्लोवर गतीचा बॉल पेस मध्ये थोडासा चेंज केलाय. पडल्यानंतर हा चेंडू सरळ जर पाहायला गेलं तर फलंदाजाच्या बॅटवरती कनेक्शन करत नाहीये आणि अजयचा डॉट बॉल. अजयकडे अनुभव भरपूर आहे कारण अनेक वर्ष झाली आहेत तो धारोळ गावासाठी क्रिकेट खेळतोय आणि सध्या त्याची गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये बघताय. अगोदरचाही डॉट बॉल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा सलगचा दुसराही चेंडू डॉट येतोय. वाह कमालीचं क्रिकेट. शांत ठेवलंय सध्या बॅटिंग करत असताना भूमी 11 कुंदे संघाच्या या टोटल आणि खास करून फलंदाजीच्या या फलंदाजांना. ओहो पुन्हा एकदा पेस मध्ये थोडासा जर पाहायला गेलं तर परिवर्तन बनवलंय. इथे मैदानाच्या आतमध्ये विनोद होता स्ट्रायकर एंडला. विनोदला पुन्हा एकदा बीट केलंय. शेवटचे 3 बॉल आलेत सलगरित्या डॉट आणि अशा प्रकारे इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत 2 षटकांचा स्पेल इथे हाताळून झालाय लिटिल स्टार धारोळ संघ ज्यामध्ये गोलंदाजी करतोय आणि 2 षटकांमध्ये खर्च केलेल्यात फक्त आणि फक्त धारोळ टीमने फक्त 8 धावा. 2 षटकांमध्ये चांगले क्रिकेट तर खेळलं गेले धारोळ टीम कडून पण अजून देखील 3 षटक आहेत ज्यामध्ये खरं तर आता जास्ती धाब्यांची मागणी केली जाईल बॅटिंग करत असताना इथे भूमी 11 कुंदे संघाकडून. आता इथून जो गोलंदाजीचा अटॅक जर बघायला गेलं तर सुरुवातीच्या 2 स्पेल मध्ये चांगला केलाय तो अटॅक आता शेवटपर्यंत कसा ठरवला जाईल लिटिल स्टार धारोळ संघाकडून हे देखील बघायला भेटेलच.
आजची शेवटची रात्र साहिल प्रतिष्ठान चषक 2025 पर्व जर बघायला गेलं तर तिसरं या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. वर्षानुवर्ष खरं तर ही स्पर्धा प्रत्येकाच्या भेटीला येते आणि प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून जर बघायला गेलं तर या साहिल प्रतिष्ठान चषकाची हा रजनी क्रिकेटचा सहवास लुटत असताना आपण पाहिलेला आहे. इथे हा चेंडू थोडासा गाडलाईनच्या बाहेर फेकलेला आपण बघता आउटसाइड द ऑफ स्टंपला हा चेंडू सोडतोय. अतिरिक्त धाव गोलंदाजाने खर्च केली आहे. धावफलकावरती थोडीशी एकने वाढ झाली आहे. 9 धावा धावफलकावरती 9 धावा आहेत धावफलकावरती. स्ट्रायकर एंडला रोशन बॅटिंग करतो ज्या रोशनला खरं तर अगोदर जीवनदान भेटलाय. दुसरीची मागणी आता चान्स क्लोज आणि स्पष्टपणे पंच सांगतायत की यस फलंदाज थोडासा अपुरा पडलाय आणि मॅच मध्ये बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा लागलेला विकेट कुंदे संघाला. रोशन आउट. एक चुकी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खरं तर उद्ध्वस्त करत असते आणि एक चुकी तुम्हाला तुमच्या खेळामध्ये उद्ध्वस्त करत असते. हे मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. परफेक्ट टाकलेला थ्रो आणि त्याच्यावरती विकेट किपरनं केलेलं त्याचं काम आणि इथून लागलेला हा अजून एक विकेट बॅटिंग करत असताना भूमी 11 कुंदे संघाला. फलंदाज झालाय बाद. 10 धावा धावफलकावरती असताना विकेट नंबर लागलेला आहे 3 बॅटिंग करत असताना इथे कुंदे संघाला. सामन्यात मात्र सध्या तरी नक्कीच गोलंदाजी करत असताना लिटिल स्टार धारोळ संघ मात्र नक्कीच पुन्हा एकदा आपला दबदबा एकनिष्ठ वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतोय. हाय लेवलचं क्रिकेट सध्या तरी पाहायला गेले तर धारोळ संघाने अनेक स्पर्धांमध्ये खेळलाय पण आज पुन्हा एकदा प्रतिष्ठान चषकाच्या खरं तर या शेवटच्या रात्रीमध्ये खेळत असताना पाहायला भेटतोय. 10 धावा धावफलकावरती नवीन बॅट्सर मैदानाच्या आतमध्ये दीपक इंटर झाला. दीपक आला फलंदाजीसाठी. लोवर फुल टॉस होता. स्वीप शॉट आपल्याला पाहायला भेटतोय. फिल्डर स्वर्लेगला उपस्थित आहे. बॉल पकडून फेकला जातोय. जिथे आपण क्षेत्ररक्षण करत असताना अजयला बघता एक सिंगल या चेंडूवरती मिळाली जाईल. सिंगलच्या सहाय्याने धावफलकावरती आता इथे सध्या तरी भूमी 11 कुंदे 11 या आकड्यावरती पोहोचली आहे. प्रेशर आहे, दबाव आहे पण दबाव हटवावा लागेल कारण इथे अडचणी आल्या. त्या अडचणी तुम्हाला खरं तर फेटाळाव्या लागतील. ऑन साईडला पुन्हा एकदा चांगलीशी ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटते. विनोद होता स्ट्रायकर एंडला. परत एकदा एक सिंगलने इथे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी हा डाव मजबूत करायला सुरुवात केली आता भूमी 11 कुंदे संघाने. मला वाटतं मागील वर्षाचा या स्पर्धेतील चॅम्पियन ठरलेला हा संघ आहे आणि त्यामुळे नक्कीच याही टीमची चर्चा ऑलरेडी या स्पर्धेमध्ये नक्कीच या तिसऱ्या पर्वामध्ये केली पाहिजे. डॉट बॉल गोलंदाजी करत असताना जितेंद्र शेंडेला पण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती लिटिल स्टार धारूळ संघाकडून. तिसरं षटक जो टाकतोय मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला. ओ पुन्हा एकदा गुड लाईन स्पोर्ट वरती हा चेंडू पिक केलेला आहे, फॉलो केलेला आहे आणि पुन्हा एकदा कमी उसळीने हा चेंडू फलंदाजाला बीट करतोय आणि सक्सेसफुल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड झाला. डॉट बॉल. 12 धावा धावफलकावरती समोर मैदानाच्या आतमध्ये भूमी 11 कुंदे संघाला मात्र रोखलं जात आहे. हा चेंडू थोडासा चेकअप होतोय. आपण बघताय आउटसाइड द ऑफ स्टंपला पुन्हा एकदा चेंडू सोडलाय. परफेक्ट गोलंदाज जितेंद्रनं आणि इथे 1च्या बढतीनं स्कोरबोर्ड वरती आता भरपूर उशिरानंतर थोडीशी वाढ होतीये. 13 धावा धावफलकावरती. दबाव आहे, प्रेशर आहे या मॅच मध्ये कुंदे संघावरती बॅटिंग करत असताना सध्याच्या स्थितीला आपण बघताय. ओ या क्षणी मैदानाच्या आतमध्ये स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न करतोय पण लेंथ थोडीशी मागे घेतली आहे. हार्ड लेंथ वापरली आहे आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये आता पुन्हा एकदा गोलंदाज जितेंद्रचा येतोय सध्याच्या स्थितीला. डॉट बॉल. या षटकाचा विचार केला तर बहुतेक हे षटक संपन्न झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी जर बघायला गेलं तर जितेंद्र होता या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना ज्याने फार चांगल्या लेंथ मध्ये आणि चांगल्या ले मध्ये षटक हाताळलेलं आपल्याला पाहायला भेटत आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. लिटिल स्टार धारोळ संघाने आतापर्यंत जर पाहायला गेले तर गोलंदाजी करत असताना फार जासूशीचं क्रिकेट खेळलेलं आहे. म्हणजेच गेम प्लॅन जो त्यांनी बनवलाय तो गेम प्लॅन त्यांचा मात्र नक्कीच या मॅच मध्ये आतापर्यंत सक्सेस राहिलेला आहे. अगदी आपण बघू शकताय 13 धावा धावफलकावरती 3 विकेट देखील मिळालेले आहेत. समोर भूमी 11 कुंदे संघ मात्र धावींसाठी स्ट्रगल झेलती आहे. समोर आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये
इथे कमसे कम जर फाईट करायची असेल तर नक्कीच इथून 2 ओव्हरमध्ये कमसे कम 25 तरी धावा कुटाव्या लागतील बॅटिंग करत असताना कुंदी संघाच्या फलंदाजांना. लिटिल स्टार धारोळ संघाचं कौतुक करावं लागेल, कारण आतापर्यंत या मॅच मध्ये अगदी मोठे फटके खेळून दिले नाहीयेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. लोबा फुल टॉस फ्लिक शॉट खेळायचं होतं, कनेक्शन टॉपेज झोनला बनलाय, मिड ऑनला क्षेत्ररक्षक आलेत, एका टप्प्यावरती कॅचअप हा चेंडू केलाय, फेकी बॉलर झोनला होती आहे आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये विनोदच्या बॅटमधून मिळतील या चेंडूवरती 2 रन्स. 2 धाबा आल्यात, 2च्या बढतीनं स्कोरबोर्ड आता अगदी धीम्या लेवल मध्ये पुढे जातोय. 15 धाबा दाफल कबड्डी बनल्या गेल्यात. चांगला खेळ सुरू आहे, पण मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता आता करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या कुंदे संघाला. विनोद तर प्रयत्न करतोय, ऑन साइडला पुन्हा एकदा बॅटने हा चेंडू खेचलेला आहे. ऑन साइडला फिल्डर आहेत, एका धावेचा प्रयत्न तिथे केला, एकाच धावेवरती शांत राहावं लागेल या चेंडूवरती. प्रयत्न तर अफाट होतात मोठ्या फटक्यांसाठी, पण इथे बॅटवरती जे कनेक्शन हवंय ते फलंदाजांच्या होत नाहीये आणि त्याच कारणास्तव इथे जो फलंदाजीचा खर तर नक्कीच प्रभाव आहे तो थोडासा लो लिमिट मध्ये सुरू झालेला आपल्याला पाहायला भेटतो आहे. थोडासा गतीमध्ये खर तर मैदानाच्या आतमध्ये प्रभाव जास्ती टाकलेला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशालने आणि समोर बॅटिंग करत असताना दीपकला केलं. आता या चेंडूवरती नक्कीच बीट आणि येतोय विशालचा डॉट बॉल. ओ या क्षणी मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमकता सिद्ध होती. स्टेट बॉलर झोन, बॅक टू दी बॉलर झोनच्या वरून उडवला चेंडू, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रायकर एंडला होता दीपक, त्याने आता दाखवलेला आहे बॅटच्या समोरच्या दिशेला फेस, बॉल जाईल सरळ सीमा पार. 4 धाबा मिळतील. 4च्या मदतीने दाफल कबड्डी आता 20 धाबा बनल्या जात आहेत बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 कुंदी संघाच्या. याच फटक्यांची आता अत्यंत गरज आहे, कारण इथे आता जवळपास जर पाहायला गेले तर षटक समाप्त होण्याच्या मार्गावरती येऊन पोहोचलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न सरळ पुन्हा एकदा बीट केले मैदानाच्या आतमध्ये बॅटर दीपकला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विशाल फेकत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. उगाचच खर तर आवर्जून टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये लिटिल स्टार धारोळ संघाचं नाव घेतलं जात नाही, कारण अगोदरच्या विश्वांमध्ये त्यांनी केलेली कारकिर्दी आणि त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा साहिल प्रतिष्ठान चषकामध्ये त्यांचा हा खेळ, या सर्व काही चांगल्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटत आहेत. येईल मैदानाच्या आतमध्ये विशालचं हे फार चांगलं षटक, ज्याने 6 चेंडूचा स्पेल टाकला. खर्च केलेल्या फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये 7, 3 डॉट बॉल आले आणि इथून 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना या पहिल्या सत्रामध्ये आपण बघतायत भूमी 11 कुंदे संघ पोहोचलाय. 3 विकेट फक्त आणि फक्त 20 या दाफलकावरती. चला चर्चा जास्ती करायची नाहीये. लिटिल स्टार धारोळ संघ वेळ वाचवणं फार गरजेचं आहे, त्यामुळे आपण वेळेला महत्व द्या. आणि नेहमीच आतापर्यंत जर पाहिले तर लिटिल स्टार धारोळ संघाने फार वेळेला महत्व दिलं आहे या सामन्यामध्ये. 4 षटक फार वेळेच्या बाबतीत त्यांनी हाताळलेले. शेवटच्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आता शिल्लक बाकी राहिला आणि समोर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये विनोद घायल या फलंदाजाला आपण बघू शकताय. नाव स्ट्रायकर दीपक आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर लिटिल स्टार धारोळ संघ अगदी बघायला गेले तर क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करत असताना बघायला भेटतोय. लेग साइडला आता एक क्षेत्ररक्षक थोडासा खर तर क्रॉस केला गेला आणि समोर मैदानाच्या आतमध्ये जो समोरचा भाग आहे त्यामध्ये आपण बघता एकच मिड ऑफ तैनात ठेवलाय आणि जे बाकीची क्षेत्ररक्षणाची रचना आहे ती मात्र नक्कीच फाईन झोनला जास्ती अवेलेबल सेट केली आहे. वेगवान चेंडू ऑन साइडला टर्न केला जातोय. योगेशचा हा चेंडू जर पाहायला गेले तर फार सुरेख होता, पण त्याच्यावरती एक सिंगल जी मात्र घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला बॅटर विनोदनं, तो मात्र या चेंडूवरती सफल बनतोय. एक सिंगल येईल. सिंगलच्या द्वारा दाफलकावरती आपण पाहतायत सध्या 21 धाबा दाफलकावरती. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकर एंडला दीपक आता बॅटल करतोय. ओहो, बॅटचा समोर टाकला चेंडू, समोर आकाशात खेळण्याचा प्रयत्न केला, पण या क्षणी आपण पाहता सरळ फलंदाजाला बीट केलाय आणि त्याच्यानंतर विकेट किपरने केलं त्याचं काम. एल मैदानाच्या आतमध्ये हा डॉट बॉल. बघा मित्रांनो, या स्पर्धेमध्ये एक रूल्स आहे. अशा पद्धतीचं जर चित्र बनत असेल, मिसफिल्ड जर बनत नसेल तर तिथे डॉटच बॉल दिला जाईल आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती घडत असताना आपण पाहिलंय. 5वं षटक सुरू आहे. योगेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. वेगवान चेंडू त्याच्यावरती आता टिपिकल कक्ष निवडलेला आहे. ऑन साइडला हवेत उडवला फिल्डर होता,
विशालनं केली आहे. आता या क्षणी थोडीशी चुकी आणि हा चेंडू जाईल सरळ. आता मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरपूर उशिरानंतर आला प्रेक्षकांच्या भेटीला हा उदंड आवाज देणारा षटकार. षटकार येईल, या फटक्याची गरज होती आणि तो फटका बॅटर दीपकच्या बॅट मधून आलेला आहे आणि धावफलकावरती भूमी 11 कुंदी संघ आता सध्या तरी 27 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये दुसरा चेंडू आणि दुसऱ्याही चेंडूवरती बॅटिंग करत असताना दीपकने दाखवलेला आहे पुन्हा एकदा चेंडूला. खर तर अंधार आसमान आणि बॉल जाईल पुन्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा लांबलचक षटकार. या फलंदाजाची चर्चा आता व्हायला सुरुवात झाली आहे. आपण बघतायत संकट होती, स्ट्रगल झेलत होता कुंदे संघ, पण मैदानाच्या आतमध्ये जसं शेवटचं षटक सुरू झालं आणि तसं मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना दीपकने इथून मात्र आता नक्कीच रात्रीमध्ये थोडासा उजेड हा मात्र पाडलेला आहे. 2 षटकार आले धावफलकावरती. 33 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, म्हणजेच 3 तिक्क्या या स्कोरबोर्ड वरती मात्र नक्कीच आतापर्यंत आपल्याला बघायला भेटत आहेत. त्यामधून जर पाहायला गेलं तर 3 विकेट ज्या लिटिल स्टार धारोळ संघाच्या आहेत आणि 33 धावा ज्या मात्र कुंदी संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. योगेशचा चांगला चेंडू होईल, डॉट बॉल. 5 चेंडूची फेकी झाली आहे, ज्यामधून 2 षटकार देखील आपण पाहिले आहेत बॅट्समन दीपकच्या बॅट मधून. समोर आता मात्र नक्कीच या षटकाचा अंतिम चेंडू शिल्लक राहिलाय. खोलवट टप्प्याचा बॉल, क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला. तिथे एक सिंगल यशस्वी झोन मधून भेटली जाईल आणि एकच सिंगल इथे भेटेल, कारण या स्पर्धेमध्ये अजून एक महत्वाचा रूल आहे की दुसरा धाव घेण्याच्या खरं तर प्रयत्नामध्ये दोन्ही फलंदाजांना जागा ही सोडायची आहेच आहे. आणि इथे आपण बघताय एकाच बॅटरनं जागा सोडली म्हणजेच इथे एकच धाव भेटेल, विकेट मिळणार नाहीये, एक सिंगल येईल. अशा पद्धतीने या सामन्याची 1 सेट इनिंग होतीये समाप्त. पहिल्या इनिंग मध्ये बॅट फर्स्ट करत असताना भूमी 11 कुंदी संघाने लावलेले आहेत त्या म्हणजेच 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 आणि इथून मात्र लिटिल स्टार धारोळ संघासमोर येणारे टार्गेट 30 बॉल आणि 35 धावा. चला इथे इनिंग ब्रेक झालेला आहे, तर आपण नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने वळतोय. या पुढचा होणारा सामना आपण बघाल थेट चिंचवली आणि त्यांच्या विपक्षात उंबरमाळ या संघ आपल्याला पाहायला भेटतोय. तर या दोन्ही संघाच्या माध्यमातून पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल. चला तर आपण इथे नाणेफेक करतोय. बघू शकाल डाव्या साईडला आपल्याला उंबरमाळी संघाचे गणधार पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतर उजव्या साईडला आपल्याला इथे चिंचवली संघाचे कॅप्टन आहेत आणि आपल्या मान्यवरांच्या शुभेच्छा आपण करतो. इथे नाणेफेक कॉल केलेला आहे. इथे चिंचवली संघाने छापा आणि नक्कीच आपण पाहतायत छापा झालेला आहे, म्हणजे टॉस जिंकलेला आहे तो. म्हणजेच सध्या चिंचवली टीमने तर प्रथम निर्णय काय असेल? बॅटिंग. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे चिंचवली संघ आणि 5 षटकांचा सामना आहे. आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतलाय? नक्कीच आम्ही फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि 5 ओव्हरला 5 बॉलर आहेत म्हणून आम्ही फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि आम्ही 40+ धावा करण्याचा प्रयत्न करू. 40+ बनवण्याचा प्रयत्न आपण कराल आणि नक्कीच 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय या मैदानावरती. जर पाहायला गेलं तर 40 जरी धावा असल्या तरी सुद्धा त्या पुष्कळ आहेत, कारण मागचा सामना आपण जो पाहिला जुगरेवाडी विपक्षात SP स्पोर्ट्स साखरपाडा तो डिफेंड झाला होता आणि इथे आपण बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला 5 षटकांचा मॅच आहे. आणि या मैदानावरती खेळत असताना आपल्याला कसं वाटेल? मैदान तर चांगलं आहे. आम्ही गेल्या वर्षी पण खेळलोय आणि क्वालिफायरला आम्ही गेल्या वर्षी हारलोय. बघू यंदा पण आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. आणि या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर छान केलंय, कारण नाईट टुर्नामेंट सहजी कोणी भरवत नाही. नाईट टुर्नामेंट भरवायला खूप काही मेहनत करावी लागते आणि विनायक दादाला मी धन्यवाद दे.
त्याचबरोबर हे होते चिंचवली संघाचे कॅप्टन टॉस जिंकलेल्या फलंदाजी घेतली. पण आता आपण जातोय उंबरमाळी संघाच्या दिशेने. आपल्यासोबत अजय सर आहेत जे मात्र नेहमीच आपण शहापूर विभागामध्ये खरं तर उंबरमाळी संघाची कॅप्टनशिप घेत असतात. सर खरं तर येताना तुमचा प्रवास कसा राहिला खरं तर या मैदानावरती येत असताना? प्रवास छान होता. पहिल्यांदाच आलो आम्ही इकडे टुर्नामेंट खेळण्यासाठी आणि ती पण नाईट टुर्नामेंट आहे. तर नक्की चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. चला जास्ती काय विसरणार नाहीये कारण सामना देखील महत्वाचा आहे. अगदी आपण बघू शकता टॉस झालेला, टॉस जिंकला चिंचवली टीमने. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. उंबरमाळी संघ गोलंदाजी करेल आणि जशी सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण करतोय थोडासा बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आपले साथी समालोचक, नक्कीच आमचे योगेश वाघदादा. थँक्यू प्रकाश. पहा बॉल टिकला, बाप्याना बॉल मारायला, बाप्या पण रन आली बाईची. 4 बाईचा चौकार. कवी शेंडे आणि अनिल शेंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे या 35 धाब्यांचं लक्ष त्याचा पाठलाग करण्यासाठी. परंतु गोलंदाज रोशन गोलंदाजी चांगली केली पण विकेट किपरच्या माथ्यावरून गेला. नाही इला त्याला खऱ्या अर्थानं जरूर मागच्या वर्षामध्ये हा संघ चॅम्पियन ठरला होता याच स्पर्धेचा आणि ते 2 धावा इथे कंप्लीट होतील. अनिल शेंडे ज्यांना आपण पाहिलं तरी मस्त हो, तेवढा बोजा जेवून येतो, तेवढा जाडा माणूस सुसाट पळत हो, कमाल करीत हो. पहा स्क्रीनवरती आपण पाहू शकाल अगदी फिटनेस अजूनही जसाच्या तसा आहे त्यांचा. या 2 धाब्यानेच धावफलक खरी दारोळवाल्या 12 वाजेला माझ्या अंगला येतो, धोकाच नाही. आता तू जरा व्यायाम बियाम करतो, रिक्षा एकीच लागल तुझं. इथे जाऊया. 6 धावा आहेत. का पकड खाऊन खाऊन लगेच झाला तू. इथे जरूर समोरच्या दिशेला दाबून मारायचा होता पण बॉल आतून घुसला आणि तिथे डॉट. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे. डॉट बॉल आलेला आहे. षटक क्रमांक 1 चालू आहे. 35 धावा. गोलंदाजी ते कमालीची होते. याच पद्धतीने गोलंदाजी जरी केली तर आपण लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळ या टीमला थांबू शकता, अन्यथा थांबवणं तेवढं सोपं नाहीये. यावेळेस बॅक टू द बॉलर. फटका जबरदस्त, क्षेत्ररक्षण त्यापेक्षा जबरदस्त आणि तिथे डॉट. उंबरमाळी हा संघ खऱ्या अर्थाने आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने नाईटच्या क्रीडा स्पर्धा तो संघ जास्त कधी खेळत नाहीये. आज या विभागामध्ये पहिल्यांदा खेळणार आहे. डेला त्या भल्या भल्याची बिर्डी निसटली. आता नाईटला यावेळेस गॅप मध्ये आणि तिथे मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र निघून चला खालची आणि वरची आणि सगळ्यात गेले ना तुकाचे बोलणं उडदाची डाळ भेंडाची भाजी चिकूट चिकूट तू चल मोर आलू मग ठसक्यान 4. 10 धावा धावफलकावरती आहेत. पहा चेंडूला जवळ येऊन दिलं, गॅप मध्ये ढकलला. कवी शेंडेकडे असलेला अनुभव, अनेक वर्ष क्रिकेट खेळलेत आणि तो अनुभव आज खऱ्या बॅटिंग मध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. 4 धावा आलेले आहेत या बॉल वरती. संघाची धावसंख्या 10 वरती जाताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या बोर मधला शिल्लक आहे आणि ते ओहो ना आवला ना पावला. इथे हा चेंडू जणू काही चावला. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल 10. भगवान गोरे जे ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. त्यानंतर स्कोर लेग पंचांच्या भूमिकेत आपण अक्षयला पाहू शकाल. आमची 13 बाई सध्या जर पाहिला 13 मेरा 7 रहेगा तब भी पकोडा खात रहेगा. तिथे जरूर विनोद षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी तयार होतोय आणि स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकाल अनिलला. पहा अनिल शेंडेकर याने सातत्याने जर पाहिला क्रिकेट आणि अनिल शेंडे आणि संघ धारोळ ज्या ज्या वेळेस खऱ्यात धारोळ संघ येतोय त्या वेळेस खऱ्यात हे 2 फलंदाज कायम हे आपल्याला आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत.
आज देखील खऱ्या आता निश्चित कवी शेंडेने पहिल्या षटकामध्ये जबरदस्त सुरुवात करून दिलेली आहे. आता या षटकामध्ये अनिल शेंडे आहे. बाहुबली अनिल शेट्टी बाहुबली. आता विनोद तयार होईल. पहिला चेंडू हाताळण्यासाठी यावेळेस हो एक सिंगल इथे कंप्लीट होईल गॅप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक आलाय तिथे अडबा आणि तिथे जरूर आलाय नो गुढी पाडवा इथे जरूर आलेला आहे तो म्हणजेच 2 धाबा. चांगली कॅमेरा वर्किंग मेन कॅमेऱ्याच्या भूमिकेत आमचे देवा आपण पाहतोय. पहा आताच सण होऊन गेला होळी रे होळी, आमच्या देवाला बायको मिळो काळी, नाही मिळणार गोळीच मिळेल, लगेच बघायला लागला. पहा इथे 12 धाबा आहेत. काय सांगायचं आहे, नाही ना जमलाच नाही, रंदाज नीट बसला नाही. इथे जरूर हा चेंडू आपण पाहिला तो वाईड आला. एक्स्ट्राची धाबा येऊन जाईल आणि एक्स्ट्राच्या 13 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकावरती भर पडेल आणि 13 आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे धावफलक आहेत 13. आमचा 13 भाई पण खातोय सध्या. पहा कसे पकोडे हड्डी मंचुरन. इथे फटका हवेत आहे, क्षेत्राचे बॉल खाली नाही जमला. 60 रुपये लक्ष्मी सेल, 60 रुपये भोत्रा फाड फाड के एक सिंगल. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 आहेत. 35 धावेचा पाठलाग सुरू आहे. गावदेवी क्रिकेट संघ पिंपळोलीवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक आणि इथे पर्व आपण पाहिलं तर 3रं पर्व. 3ऱ्या पर्वामध्ये फायनलची रात्र आहे. पुन्हा एकदा सरळ मैदानाला घासत आणि तिथे बॉल थांबत नाही. काय सांगायचं आहे, अशी पॉवर आली बघा. स्टेपनी जर असली मोठी असली जर प्युअर ब्रँड तर काय सांगायचं, बाकीचा लोक स्टेपनी कशी टेदा टकली ज्याची नक्षी जिली होई अशी. पण इकडे काय झालं, धारणवाल्याची स्टेपनीच अशी आहे तर काय टायर तिकडे टेन्शनच नाही. खुर्ची डबल जेवून बस हो का, टेबल मोडला काय फरक नाही, खुर्ची ना मोडली पाहिजे आपली बस. अडबा बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न अपील केली होती पण फुसकी झाली. त्याला माहित आहे पसला तर पसला नाही तर काय सांगायचं वाचला. तिथे जरूर डाट आलेला आहे. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 बॉल या ओव्हर मधले शिल्लक आहे. पहा आमचे रवी शेठनं मगाशी आमच्या दिलीप शेठला तब्बल 1000 पारितोषिक दिला पण ती जाहिरात होती. इथे जरूर काय सांगायचं आहे, बरोबर गडी तेवढा टोपीला हुशार आहे का. हा डाट बॉल आलेला आहे आणि इथे शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक राहील. पहा कुणाला जर हेलिकॉप्टर वरती डायव्हर न्यायचा असेल तर आमच्याकडे आहे, पण बसणार आहोत तुम्हाला झाडाचे फांदे बसायला लागेल असा गुंतवून ठेवत होतो. यावेळेस हो फटका आधी वाकला आणि नंतर त्याच्यावरती ठोकला. तिथे मिळत पावला की चावला की धावला. तिथे 4. बावीस धाबा धावफलकावरती आहे. पहा कमालीची बॅटिंग, कवी शेंडे आज इम्प्रेस करतो बॅटिंग मध्ये आणि ते आतापर्यंत 14 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि धावा धावफलकावरती आता 22 आहेत. 18 बॉल आणि 13 धावेची गरज आहे. सदानंद आमचे स्कोरर अगदी आपण पाहू शकाल. आमचे किशोर शिंगबा ज्यांना आपण पाहतोय, पण आवडे गरमायच्या दिवसात तो जर जर्किंग घालून आलाय काय सांगायचं आहे. टेन्शन नको जाऊ वशील गोरा. अगदी यावेळेस आपण पाहू शकाल आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ सदस्य विजयदादा अगानी ते उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत. आमचे दीपक दादा ज्यांना विनंती करेल आपला शुभ असते हा मान सन्मान आपण इथे संपन्न करून घ्या. कॅमेरामॅन
फोकस करो. इथे जरूर अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये मॅच देखील सुरू आहे आणि इथे खऱ्या अर्थाने जरूर स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतं हे दृश्य. जरूर खूप खूप धन्यवाद आपण इथे उपस्थित राहिले. एक सिंगल आलेली आहे आणि आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 24. 17 बॉल 11ची आवश्यकता आहे. पहा इथे 17 चेंडू आणि 11 धाबा बनवायच्या आहेत. इथे झाडू शॉट फटका पण फिल्डर खोपड्यालाच होता तो काय आलाच नाही. काय सांगायचं आहे कमीत कमी त्यानं जरी धावला असता ना तरी बॉलाचा काय तरी झाला असता. काय नाही आंपर तिकडे दूर होता जेला जरी चुकला असता तरी आंपरचे डेंगापटीने शिरून ते बाजूला निघता आला असता सॉक्कन. 10 धावा बनवायच्या आहेत. आता 25 बनलेले आहे. फक्त दिशा दिलेली आहे. ताकदीची वापर कमी केला जातोय युक्तीचा वापर केला जातोय. पुष्पराज आज मात्र जरूर त्या पद्धतीनं बॅटिंग पाहायला मिळाली नाही. सध्या त्यांनी सांगितलेलं आहे की कवी शेंडेची बॅटिंग लागलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक ही कवी शेंडेला देणं महत्वाचं असेल कारण अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे या दोन फलंदाजाचा आणि त्यामुळे कदाचित हे सूत्र जोडलेलं आहे. इथे जरूर पुन्हा एकदा समोरच्या दिशेला पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता जमलं नाही. तिथे जरूर बॅकअप साठी अवेलेबल होता खराटे स्टाईल. पहा मिस्टर पंकज आमचे डीजे ऑपरेटर असतात ते पण काय सांगायचं आहे नाही इलाज. इथे असे यावेळेस विकेट आहे आणि इथे आमच्या पंकजचा जर म्हटलं तर पंकजची केसाची स्टाईल जसं काय काय सांगायचं आहे खराट्याचा कॅस उभं केला त्याचा खराट्याचा ताट त्याच्यावर झोळी बांधून झोपला तरी काय धोका नाही. त्याची स्माइल देखा ना. पहा गोरा गोरा चिकना चिकना एकदम ओके में थँक्यू. 2 षटकानंतर खऱ्या अर्थाने आपण पाहिला. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली त्याच्यानंतर याला पहिलाच बॉल वाईट आणि त्याच्यानंतर प्रयत्न केलेत आणि यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जितेंद्र हा खेळाडू दाखल होताना पाहायला मिळतो. 8 धाबेची गरज आहे. 13 चेंडू 8 धाबा. आता खऱ्या अर्थाने आपण पाहिला असेल नाईट धमाका काचकोली जांभळवाडी या स्पर्धेमध्ये देखील बक्षीस पात्र फेरीमध्ये लिटरशा धारूळ आज संघ दाखल झाला होता. पुन्हा एकदा इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पण जमलं नाही. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3चा खेळ संपलेला आहे. आता 12 बॉल 8 धाबा बनवायच्या आहे. स्पीडअप ठेवाना पुढच्या मॅच साठी दोन्ही टीम तयार राहायचे. टीम चिंचवली आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच शहापूर तालुक्यातील नामांकित संघ उंबरमाळी जी नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. चला आता जास्त वेळ न घेता लगेच मॅच कडे वळणं फार महत्वाचं राहील. मॅच स्टार्ट करणं फार महत्वाचं राहील कारण मित्रांनो अगदी आपल्याला अजूनही एक सामना हा पहिल्या फेरीतील बाकी आहे. मलंगड कोपऱ्याची वाडी येऊन ते कोपऱ्यातच उभे आहेत. यास मला वाटत त्यांना लॉटरी लागलेली आहे. बरोबर मापात त्यांनी पाप केलं नाही. बरोबर मापात लॉटरी लागलेली आहे म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. पहा कॅमेरावाल्याने लगेच म्हणजे यस गुलाबी जर्सी कोपऱ्याची वाडी का पहा त्यांचे चेहरे पहा एकदम खुशी खुशी. यस टेस्ट ऑन बेस्ट मम्मी और एव्हरेस्ट. अविनाश गोलंदाज आलाय. 8 धाबेपासून लांब आहे. तिथे होता गॅप त्याला शोधलाय आणि तिथे कवी शेंडे आज मात्र पाच झाडू का होईना परंतु सगळे फटके त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. 31 धाबा आहे. 4 धाबेपासून लांब आहे तो म्हणजे लेटेस्ट स्टार धारूळ संघ विजयापासून थोडस लांब राहिलेला आहे. मागच्या वर्षाचा चॅम्पियन संघ सध्या कुठेतरी जर पाहिला तर जरूर अजून मेहनत करतोय कारण इथे सामना जास्तीत जास्त